एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे। शेकापच्या संतोष पाटलांवर दुःखाचा डोंगर। एकाच वेळी दोन्ही मुलांसह भाच्याला समुद्रानं केलं गिळंकृत। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले म्हसळा तालुक्याचे सरचिटणीस संतोष पाटील यांच्या दोन्ही मुलांवर आज काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे। आपल्या बहिणीचा मुलगा नुकताच ऐरोली येथून शाळेला सुट्टी लागल्यामुळे गावी आला होता। त्याला घेऊन संतोष पाटील यांचे दोन्ही चिरंजीव हे श्रीवर्धन तालुक्यातल्या बेळास बीचवर फिरण्यासाठी गेले होते। मात्र फिरण्यासाठी गेले असता या तिघांना पोहण्याचा मोह झाला। त्यानंतर तिघेही खोल समुद्रात उतरले। मात्र समुद्रातल्या लाटांनी या तिघांना कधी गिळंकृत केलं हे त्यांना सुद्धा कळलं नाही आणि यामध्ये तिघांचाही बुडून मृत्यू झाला आहे। 2 दिवसापूर्वी पाटील कुटुंबियांनी नवीन गाडी घेतली होती। नवीन गाडी आणण्यासाठी संपूर्ण कुटुंब आनंदाने शोरूममध्ये पोहोचलं होतं। मात्र आज तो आनंद दुःखात बदलला आहे। पाटील यांच्या म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथील घरी मुंबईहून आलेल्या पाहुण्यांसोबत त्यांची दोन्ही मुले एकाच वेळेस वेळास बीचवर फिरण्यासाठी गेली होती। त्यावेळी तिथे घात झाला। मृतांमध्ये मयुरेश संतोष पाटील वय वर्ष 23, अवधूत संतोष पाटील वय वर्ष 26 या 2 सख्या भावांचा मृतांमध्ये समावेश आहे। तर हिमांशू पाटील वय वर्ष 21 याचा देखील या अपघातात मृत्यू झाला आहे। हिमांशू नवी मुंबई येथील ऐरोलीमध्ये राहत होता आणि या तिघांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक बोट चालकांनी मदत केली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रायगड।